भारतीय जनता पार्टीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली। तिथल्या जनतेनं भरघोस मतदान देऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करून मला जवळपास 40,000 मताच्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे। आता मी नाराज असायचा प्रश्न नाही, परंतु मी ज्या लोकांच्यासाठी काम केलं त्या लोकांच्या भावना होत्या की मला मंत्रिपद मिळावं, परंतु पार्टीनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे। मी इथून पुढे महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, बहुजन समाज, ओबीसी, मायनर ओबीसी, भटके विमुक्त, पालामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी आणि हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी मी पूर्ण वेळ काम करणार आहे। त्यामुळे नाराजीचा कुठलाही प्रश्न असणार नाही। नाही, कार्यकर्त्यांच्या भावना या स्वाभाविक आहेत की धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशा कार्यकर्त्यांच्या भावना होत्या, परंतु पार्टीनं विचार करूनच निर्णय घेतला असेल। त्यामुळे कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की आपण पार्टीच्या सोबत कालही होतो, आजही असणार आहे आणि उद्याही असणार आहे। माननीय देवाभाऊंच्या सोबत, नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आपण कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असणार आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम बाळगावा ही माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून। नाही, असं काय मला वाटत नाही। मार्करवाडीमध्ये जो ईव्हीएमचा विषय होता त्या विषयामध्ये मला तर ते अजिबात वाटत नाही, कारण ईव्हीएमच्या विषयामध्ये मी आणि सदाभाऊ एक स्पष्ट भूमिका घेऊन समोर गेलो होतो। ज्या लोकांचा आक्षेप होता त्या लोकांना आव्हानही आम्ही केलं होतं की तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर तुम्ही समोर आलं पाहिजे, परंतु तसं कोणी आज आलेलं दिसत नाही। देवाभाऊ पुन्हा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी 14 ते 19 आणि नंतर 22 ते 24 मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्रामध्ये नेतृत्व आहे। आता जो काही अनुशेष राहिलेला आहे तो निश्चितपणे येत्या 5 वर्षामध्ये पूर्णपणे भरून निघेल आणि विदर्भातील गावगाड्यातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण होतील। हे बघा, आता हा काही विषय फार महत्त्वाचा आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे त्याच्यावरती चर्चा होणं जास्त गरजेचं आहे, असं काय त्याचा भाग नाही। नाही, असं काही नाही आहे। आता जवळपास 12 का 13 ओबीसीचे मिनिस्टर आता सरकारमध्ये आहेत, त्यामुळं काय ज्या काही गोष्टी राहिल्या असतील समजा तर त्यानंतर पूर्ण करतील। बघा, भुजबळ साहेब हे वरिष्ठ नेते आहेत आणि जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षणाचा विषय आला त्या काळामध्ये उघड भूमिका घ्यायला कुणीच तयार नव्हतं आणि त्या काळामध्ये माननीय छगन भुजबळ साहेबांनी अत्यंत धाडसी भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे ओबीसी समूहाच्या मनामध्ये भुजबळ साहेबांचं एक वेगळं स्थान आहे आणि भुजबळ साहेबांना आता मंत्रिमंडळामध्ये संधी न मिळाल्यामुळे ओबीसींच्या मनामध्ये एक तीव्र संताप आहे, हे काय नाकारता येणार नाही। परंतु तो माझ्या पक्षाचा विषय नसल्यामुळं आणि भुजबळ साहेब हे खूप वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यावरती मी काय कमेंट करावं इतकी माझी उंची आहे असं मला वाटत नाही। चांगली गोष्ट आहे। मी भारतीय जनता पार्टीचं, महायुतीचं मनापासून आभार व्यक्त करतो की विधिमंडळामधली वरिष्ठ जी पोस्ट आहे त्या पोस्टवरती माननीय राम शिंदे सरांना संधी मिळते, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। मी परत एकदा महायुतीच्या सर्व नेत्यांचं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, JP नड्डा साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि जे महायुतीतले नेते आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।